नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपस्टॉक ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर कसे करायचे, कशा पद्धतीने तुम्ही तो ट्रेड घेऊ शकता याचं एक ट्युटोरियल देणार आहे। मी ज्या स्टॉकबद्दल आज तुम्हाला सांगणार आहे किंवा जो स्टॉकमध्ये ट्रेड घेणार आहे तो रेकमेंडेशन नाही आहे आणि इंट्राडे ट्रेडिंग खूप रिस्की असतं, त्यामुळं ॲनालिसिस केल्याशिवाय कुठलाही ट्रेड घेऊ नका। मी ट्रेड घेतोय रँडम, म्हणून मला फॉलो करून ट्रेड घेऊ नका। शिकायसाठी फॉलो करू शकता। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना आता माहिती आहे, पण जे कोणी नवीन आहे त्यांना माहिती असायला पाहिजे की 9:15 पासून ते 3:30 पर्यंत आपलं इंडियन मार्केट जे आहे ते ओपन असतं। इक्विटी मार्केट म्हणजे स्टॉक्स, फ्युचर अँड ऑप्शन्स आपलं 9:15 ते 3:30 ओपन असतं। या टायमिंगच्या मध्ये जे लोक ट्रेड घेतात, मग तुम्ही बाईंग करू शकता, सेलिंग पण करू शकता, म्हणजे शॉर्ट सेलिंग करू शकता। या टायमिंगच्या मध्येच जे लोक ट्रेड घेतात ते इंट्राडे ट्रेडर असतात। मग ते फ्युचर अँड ऑप्शन्स पण ट्रेड करू शकतात, स्टॉक्समध्ये, इक्विटी स्टॉक्समध्ये पण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतात। आता दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला लेव्हरेज मिळतं 5x। म्हणजे हा स्टॉक तुम्हाला आता दिसतोय 453 रुपयाला कोल इंडियाचा। हा जेव्हा मी इंट्राडेमध्ये खरेदी करायला जाईन तेव्हा मला हा 50 ते 60 रुपयाला मिळेल किंवा 5xचं लेव्हरेज जे असेल ते मला तिथे मिळेल। याच स्टॉकमध्ये मी आज ट्रेड घेणार आहे। ऑलरेडी स्टॉक जो आहे तो 4.5%च्या वरती वाढलेला आहे आणि स्टॉकमध्ये ट्रेड करताना, इंट्राडे ट्रेडिंग करताना तुम्हाला नेहमी 15 मिनिटाचा चार्ट हा फॉलो करायचा आहे। 15 मिनिटाचा चार्ट फॉलो केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ट्रेंड थोडा बहुत कसा आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड घेता आला पाहिजे। आता बऱ्याच प्रकारचे चार्ट पॅटर्न असतात, त्या मदतीने तुम्ही ट्रेड घेऊ शकता किंवा तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीच्या मदतीने पण तुम्ही ते ट्रेड इनिशिएट करू शकता। आता इथे मी जो ट्रेड घेऊन दाखवणार तो एज्युकेशन पर्पज आहे, त्यामुळे असं काही लॉजिक मी इथे तुम्हाला सांगू शकतो की हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स क्रॉस केल्यानंतर आपल्याला एंट्री करता येईल, कारण पहिला रेजिस्टन्स इथे होता आणि इथे जवळपास एक असा पॅटर्न तयार व्हायला लागला आहे की जो पुढे जाऊन हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होऊ शकतो। पण मी एक रिस्क घेऊन हा रेजिस्टन्स क्रॉस करायच्या हिशोबानं बाईंगचा ट्रेड मी इथे घेऊन तुम्हाला दाखवणार आहे। बाईंगचा ट्रेड घेण्यासाठी सिम्पली आपल्याला बाय करायचं आहे। बाईकवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे प्रोडक्टमध्ये इंट्राडे सिलेक्ट करायचं आहे। आता जसं मी इंट्राडे सिलेक्ट केलं तसं त्यानंतर मला इथे रेग्युलर ऑर्डर सिलेक्ट करायचे। GTT ऑर्डर आणि MTF आत्ता आपण बघत नाही आहोत, इंट्राडे रेग्युलर ऑर्डर हेच आपल्याला करायची आहे। त्यानंतर तुम्ही इथे क्वांटिटी टाकू शकता। एक क्वांटिटी, जसं मी म्हणलेलं तुम्हाला की आपल्याला 5xचं लेव्हरेज मिळतं, म्हणजे 90 रुपयाला एक स्टॉक आपण हा बाय करू शकतो। आपल्याकडे 926 रुपये 453.90 स्टॉकची प्राइस चालू आहे आणि आपल्याला 5xचं लेव्हरेज मिळते। हे फक्त इंट्राडेमध्येच होतं। डिलिव्हरीमध्ये तुम्हाला जर तसं करायचं असेल तर ते होऊ शकत नाही, तुम्हाला पूर्ण पैसे द्यायला लागतात। अदरवाईज तुम्हाला 50% जर बॉरोईंग करायचे असेल तर MTF फॅसिलिटी यूज करू शकता, ज्याच्या बाबतीत मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर इंट्राडेमध्ये आपण क्वांटिटी सिलेक्ट करूया। क्वांटिटीमध्ये मी 5 क्वांटिटी ट्रेड करणार आहे। 5 क्वांटिटी ट्रेड करण्यासाठी मला फक्त 454 रुपयाची गरज आहे, म्हणजे जेवढ्या रुपयाचा स्टॉक आहे तेवढेच पैसे मला इंट्राडेमध्ये 5 क्वांटिटी ट्रेड करण्यासाठी लागणार आहेत। का तर आपल्याला लेव्हरेज मिळालेला आहे। आता दुसरी गोष्ट, इथे ट्रेड आपण बघितला की मी का ट्रेड घेतोय हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे। तुम्ही चार्ट ॲनालिसिस केल्यानंतर इंट्राडेमध्ये तो स्टॉक तुम्ही बाय का करताय किंवा सेल का करताय हे तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला इंट्राडेमध्ये प्रॉफिट होणार नाही। आता मला काहीच माहीत नाही आहे मी तो प्रॉफिट होणार आहे का नाही होणार आहे, कारण तो स्टॉक वरती जाईल अशी आमची ॲनालिसिस आहे आणि त्यानुसार मी हे स्टॉक घ्यायचा प्रयत्न करतोय। आता तुम्ही इथे 2 प्रकारे ऑर्डर लावू शकता। पहिला म्हणजे मार्केट ऑर्डर लावू शकता। मार्केट ऑर्डर म्हणजे करंट मार्केटमध्ये जी प्राइस चालू आहे त्या मार्केटला तुमचा स्टॉक बाय होणार, किंवा तुम्ही लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता। मी जेव्हा लिमिट ऑर्डर प्लेस करणार त्यावेळेला इथे प्राइस एडिट करायला मला चान्स मिळणार आहे आणि प्राइस एडिट करण्यासाठी मला ज्या प्राइसवर स्टॉक बाय करायचा आहे, मला 553.50ला बाय करायचा आहे, तर मी प्राइस इथे टाकून दिलेली आहे। स्टॉकची प्राइस 453.50 आली की माझा स्टॉक काय होईल, बाय होऊन जाईल। ह्याला म्हणतात लिमिट ऑर्डर। आता मी मार्केटमध्ये बाय करून दाखवणार आहे, कारण स्टॉक आपल्याला बाईंग करून तुम्हाला दाखवायचा आहे। त्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत आणि स्वाईप टू बायवर क्लिक करायचं आहे। जसं मी स्वाईप टू बायवर क्लिक केलं, ऑर्डर जी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे आणि रेग्युलर ऑर्डरमध्ये आपण आलेलो आहे। कोल इंडियाचे 5 क्वांटिटी आपण बाय केल्या आहेत इंट्राडेमध्ये आणि ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे। आता ही पोझिशन आपल्याला बघायची आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस बघायचा असेल तर आपल्याला पोर्टफोलिओमध्ये जायला लागेल। पोर्टफोलिओमध्ये गेल्यानंतर पोझिशन्समध्ये तुम्ही इथे बघू शकता की आपली जी ऑर्डर आहे ती आत्ता ₹1.75 ने
म्हणजे ₹1.50 आसपास प्रॉफिट इथे चालू आहे. माझी बाईंग प्राईस जी आहे ती 54.90 आहे आणि करंट प्राईस चालू आहे 54.90च्या आसपास, म्हणजे वर खाली होत राहते. आत्ता वाजलेत 11:30. आपल्याला 3:30 वाजेपर्यंत हा स्टॉक होल्ड करायचा आहे आणि जे काही प्रॉफिट होईल ते बुक करायचं आहे. आता दुसरी गोष्ट, आता आपण बाईंग तर केलं, तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की बाईंग केल्यानंतर काय करायचं, सेल करायचं. सेल करताना आपल्याला सिम्पली या पोझिशन्समध्येच तुम्हाला परत यायचं आहे. परत आल्यानंतर हा स्टॉकचा प्रॉफिट अँड लॉस चालू असलेला दिसतोय तुम्हाला, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्वेअर ऑफवर क्लिक करायचं आहे. इथे इंट्राडे ट्रेड आहे त्यामुळे टिपिनची गरज पडणार नाही आहे. भरपूर जण कन्फ्यूज होतात की टिपिन टाकावं लागेल का. अजिबात टिपिन टाकायची गरज नाही आहे. स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर स्टॉप लॉससाठी तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे वापरू शकता. हा ट्रेलिंग स्टॉप लॉसवर क्लिक जर तुम्ही केलात तर तुम्हाला ही स्क्रीन ओपन होते आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसचा गॅप किती आहे ह्या पद्धतीने तुम्ही तिथे ट्रेलिंग स्टॉप लॉस लावू शकता. याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी तयार करणार आहे, त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कन्फ्यूज करत नाही. पण तुम्ही नॉर्मल स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर इथे स्टॉप लॉस लिमिट आणि स्टॉप लॉस मार्केट यूज करू शकता, ज्याच्या ऑलरेडी व्हिडिओज चॅनलवर अवेलेबल आहेत, तेही तुम्ही बघू शकता. एक्झिट करायचे असेल तर इथे स्टॉप लॉस आणि मार्केट स्टॉप लॉस लावायची गरज नाही आहे. डायरेक्ट ऑर्डर टाईप मार्केट किंवा लिमिट सिलेक्ट करायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी ते ऑलरेडी सिलेक्टेड आहेत आणि स्वाईप टू सेलवर क्लिक करून तुम्ही या पोझिशनमधून एक्झिट होऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. स्टॉकचं ॲनालिसिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की ₹4च्या आसपास मला आत्ता लॉस होतो आहे, कारण स्टॉक जो आहे तो खाली येतो आहे आणि इथे थोडासा जो आहे तो मला लॉस वाढताना बघायला मिळत आहे. पण काही हरकत नाही आहे. 3:30 आपल्याकडे टायमिंग आहे. आपण वेट करू शकतो आणि त्यानंतर जे काय आहे ते डिसिजन घेऊ शकतो. इथूनच एक्झिट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेड घेऊ शकता. फक्त ॲनालिसिस करा आणि त्यानंतर ट्रेड घ्या, अशी माझी तुम्हाला एक विनंती राहील की रँडम कुठला स्टॉक बाय करू नका. आता मी हा रँडम स्टॉक बाय करून तुम्हाला दाखवला आणि त्याचं नुकसान तुम्ही इथे बघताय की ₹12 मायनसमध्ये गेलेलो आहे. जर मी प्रॉपर अजून थोडा ॲनालिसिस केला असता तर अजून जास्त इथे मला वेगळा रिझल्ट बघायला मिळाला असता, चांगला रिझल्ट बघायला मिळाला असता. पण रँडम स्टॉक बाय केल्यानं काय होतं हेही मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी हा रँडम स्टॉक घेऊन दाखवला आणि त्यामध्ये नुकसान मला होताना तुम्हाला बघायला मिळते. सो ही गोष्ट अवॉइड करायची असेल तर प्रॉपर ॲनालिसिस करा, शिका प्रॉपर आणि त्यानंतरच इंट्राडे ट्रेडिंग करा. तर हे होता अपस्टॉकमध्ये इंट्राडे ट्रेडिंग कसा करायचा याचा एक छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.